घरफोडी चोरीचा बनाव रचणारा फिर्यादीच निघाला चोर, 10,60,000 रुपये हस्तगत। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत वांगी गावातील सुतारमळा येथे फिर्यादी किरण सीताराम कुंभार, वय वर्ष 42, धंदा शेती, राहणार सुतारमळा वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांचे घरी चोरी झाली असून सदर घरफोडी चोरीत 15,20,000 रुपये चोरीस गेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने दिनांक 25 जुलै 2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकास मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तसेच पथकातील पोलीस शिपाई अभिजित ठाणेकर, रोहन गस्ते यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यात घरातील चोरीस गेलेली रोख रक्कम ही फिर्यादी यांनीच लपून ठेवून घरफोडीचा चोरीचा बनाव रचला आहे अशी माहिती मिळाली। मिळालेल्या बातमीप्रमाणे फिर्यादी यांच्याकडे पोलिसांनी सखोल तपास केला असता गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम ही त्यानेच राहत्या घरामध्ये लपून ठेवली असल्याबाबत तपासामध्ये माहिती दिली। सदर घरफोडी चोरीचा बनाव रचण्यापाठीमागचे कारण विचारले असता किरण कुंभार यांनी सांगितले की सदरची रोख रक्कम त्याच्या भाच्याने थोड्या दिवसाकरता विश्वासाने ठेवण्याकरता दिली होती, परंतु त्यातील काही रक्कम त्याने स्वतःसाठी खर्च केली होती। त्यामुळे सदरची रक्कम भाच्यास परत द्यावी लागू नये व इतर रक्कम स्वतः वापरायला मिळेल यासाठी त्याने ही रक्कम स्वतःच्याच घरी लपून ठेवून स्वतःच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरफोडी चोरीचा बनाव तयार केला आणि स्वतःच्या घरी घरफोडी होऊन 15,20,000 रुपये रक्कम चोरीस झालेबाबत स्वतःच फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला असल्याची कबुली दिली। तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकाने वांगी येथे जाऊन किरण कुंभार यांनी त्याचे घरात लपवून ठेवलेली एकूण 10,60,000 रुपये रक्कम पंचासमक्ष जप्त केली। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी चिंचणी वांगी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास चिंचणी वांगी पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, पोलीस नाईक श्रीधर बागडी, पोलीस शिपाई अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, सूरज थोरात, रोहन गस्ते, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केली आहे।